आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी आज प्रदेश काँग्रेसची बैठक आहे. काय अजेंडा आहे बैठकीचा? नाही, अजेंडा काय, संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आणखीन संघटन कसं मजबूत करायचं. विदर्भामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आणखीन शिल्लक आहेत, त्याही निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन पक्ष कसं मजबूत करता येईल या संदर्भामध्ये बैठक आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जो दारुण पराभव काही ठिकाणी झाला त्यावर चिंतन मंथन होईल आजच्या बैठकीत. नाही, आमची मतांची संख्या वाढली आहे ना. मागच्या तुलनेमध्ये 2017मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या झाल्या होत्या त्या तुलनेमध्ये पक्षाचं त्या ठिकाणी मतं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ती चिंता आम्ही करणार नाही. परफॉर्मन्स खराब होता असं काँग्रेस म्हणायला तयार नाही का? परफॉर्मन्स खराब असण्याचा प्रश्नच नाही. मी सांगितलं ना, मतं वाढलेली आहेत, सीट्स वाढलेल्या आहेत, मग परफॉर्मन्स खराब कसा राहील? तुम्ही नगर परिषद नगरपंचायत बघा किंवा जिल्हा परिषद बघा, महानगरपालिका बघा, खूप कमी ठिकाणी काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली. सत्ता स्थापन करता नाही आली तो भाग वेगळा आहे, पण मी सांगितलं की एकूण दर मतांची आपण बेरीज वजाबाकी केली तर आजही आम्ही प्लसमध्ये आहोत. आजच्या बैठकीवर टिपू सुलतान प्रकरणावर चर्चा होईल. नो कमेंट्स. आपण बघू शकतो की काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी आहे. त्यांनी आज प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक आहे, त्या बैठकी संदर्भात पक्षांसोबत कोणकोणत्या विषयावर चर्चा होईल ते सांगितलं. कॅमेरामॅन मिथुन आजमेंसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.